यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षानंतर जुळून आल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे हा दिवस अत्यंत पुण्यदायी आणि विशेष मानला जातो. या दिवशी फक्त एक गोष्ट केल्यानं तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात. ते कसे? चला जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्र पूजा केल्यानं दुप्पट फळ मिळतं, पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जातं. मग या दिवशी काय करावं? तर पहाटे उठून तीळ मिसळलेल्या पाण्यानं स्नान करावं. हे पाप नष्ट करते आणि शरीर शुद्ध होते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. याचबरोबर तिळाच्या वस्तू भोग म्हणून अर्पण कराव्यात आणि तिळाच्या वस्तूंचं दानही करावं. षटतिला एकादशीच्या नियमांप्रमाणे तिळाचा वापर 6 प्रकारे केला जातो. तो म्हणजे स्नानात, उठण्यात, हवनात, तर्पणात, भोजनात आणि दानात. आता मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यानं निर्जळ किंवा फलाहार उपवास करावा. या दिवशी तीळ, गूळ, काळे तीळ, उबदार कपडे, गरम वस्तू, फळं किंवा गरजूंना मदत करावी. हे दान अनेक पट फळ देतं. शिवाय विष्णू सहस्रनाम किंवा हरिनामाचा जप या दिवशी आवर्जून करावा. रात्री जागरण करावं, हे उत्तम मानलं गेलंय. शिवाय या दिवशी गरजूंना अन्नदान करावं किंवा कोणतीही मदत करावी. खिचडी किंवा तांदळाच्या दानाबाबत या दिवशी विशेष नियम आहेत. ते म्हणजे मकर संक्रांतीला खिचडी दानाची परंपरा आहे, पण एकादशी असल्यानं तांदूळ स्पर्श करणं किंवा खाणं किंवा दान करणं शास्त्रात वर्ज्य आहे, कारण तांदूळ एकादशीला अशुभ मानला जातो. आता 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे. खिचडीचं दान किंवा तांदूळ दान या दिवशी करणं टाळावं. त्याऐवजी तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ दान करावेत. एकादशी तिथी संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 5:50 किंवा दुसऱ्या दिवशी 15 जानेवारी रोजी सकाळी द्वादशीच्या दिवशी खिचडी दान करावी. असं केल्यानं संक्रांतीचं पुण्यफळ मिळेल आणि एकादशीचे नियम भंगही होणार नाही. मग या गोष्टी केल्यानं काय चांगलं घडू शकतं? तर पापांचा नाश होऊ शकतो, पुण्यप्राप्ती होते. या दुर्मिळ योगात स्नान, दान, पूजा केल्यानं पूर्वजन्माच्या पापांचा नाश होतो आणि हजारो यज्ञांचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं. शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा येते, धन धान्य वाढतं आणि आरोग्यही चांगलं राहतं. या दिवशी केलेल्या तीळदान आणि विष्णुपूजेमुळे संतान सुख प्राप्त होतं, कुटुंबात सौख्य वाढतं. शिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळून जीवनातील अडथळे दूर होतात आणि मोक्षाचे मार्ग प्रशस्त होतात. याचबरोबर सूर्यदेवाची पूजा केल्यानं यश, आरोग्य आणि शनिदोष दूर होतात. हा दिवस श्रद्धेनं आणि नियम पाळून साजरा केल्यास जीवनात खूप चांगले बदल घडू शकतात. आता आधी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिधा देतात. मात्र यात बदल करावा लागणार आहे, कारण यंदा 14 जानेवारी 2026 रोजी एक विशेष धार्मिक पेच निर्माण झाला आहे. या दिवशी मकर संक्रांती सोबतच षटतिला एकादशी देखील आहे. या योगामुळे यंदा दानाचे नियम बदललेले असल्याचं सांगितलं जात आहे. आता तांदळाचं दान यंदा निषिद्ध का आहे? तर हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं आणि तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं. मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे, परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणं शास्त्राला धरून होणार नाही. एकादशीला तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते. मग खिचडी ऐवजी काय दान करावं? तर एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रतांचे पूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा भाविकांनी काही वस्तूंचं दान करावं, जसे तीळ आणि गूळ. षटतिला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्व आहे, त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणं महत्वाचं ठरेल. त्याचबरोबर तांदूळ सोडून इतर धान्य जसे बाजरी, गहू किंवा डाळी आपण दान करू शकता, हेही सर्वश्रेष्ठ ठरेल. याही व्यतिरिक्त थंडीचे दिवस असल्यानं गरजूंना ब्लँकेट किंवा कपड्याचे दान करणं अधिक फलदायी ठरू शकेल. आता खिचडी दान कधी करावी? आता परंपरा मोडू नये यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला आपण तांदळाच्या खिचडीचं दान करू शकता. यामुळे संक्रांतीची परंपराही जपली जाईल आणि एकादशीच्या नियमांचं उल्लंघनही होणार नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो, देवाचा नाही. त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा. देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ सुद्धा वापरू शकता, मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावे. तर तुम्ही सुद्धा एकादशीचं व्रत करत असाल आणि या नियमांचं पालन करत असाल तर तज्ञ व्यक्तींचा सल्लाही घेऊ शकता. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी.
भोगीच्या दिवशी काय करावं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. आता भोगी सणाचं महत्व आणि भोगीच्या भाजीचं महत्व, ही खाल्ल्याचे फायदे काय, ही संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया आणि या दिवशी काय करावं, काय खावं हेही जाणून घेऊया. 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी होईल. त्यामुळे भोगीचा दिवस 13 जानेवारी मंगळवारी असेल. महाराष्ट्रात भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा उपभोगाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळ्यातील ताज्या भाज्या वापरून विशेष पदार्थ बनवले जातात. हिंदू पंचांगानुसार 13 जानेवारी रोजी दुपारी 3:13 भोगी संक्रांत सुरू होणार आहे. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे भोगी आणि मकर संक्रांत हे दोन्ही सण सलग 2 दिवस साजरे केले जातील. आता भोगीच्या दिवशी काय करावं, तर या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा, दारासमोर रांगोळी काढावी, अभ्यंग स्नान करावं, तेल लावून अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची प्रथा या दिवशी आहे. नवीन कपडे घालावेत. काही ठिकाणी जुन्या वस्तू जसे कपडे, भांडी छोट्या होडीत जाळून जुने सोडून नवीन स्वागत करण्याची प्रथा आहे. याचबरोबर या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे या दिवशी भोगीच्या भाजीला फार महत्व आहे. आता भोगीची भाजी ही बाजरीची भाकरी यासोबत खिचडी, वांग्याचं भरीत, लोणी, पापड, चटणी याबरोबर संपूर्ण जेवणाचा आस्वाद घेतला जातो. कुटुंबासोबत जेवण घेतलं जातं. अनेक ठिकाणी सासरच्या मुली माहेरी येऊन भोगीचा आनंदही घेतात. सवाष्णीला या दिवशी जेवायला बोलावून दान दक्षिणा देण्याची ही प्रथा अनेक भागात आहे. आता भोगी कोणत्या व्यक्तीने करावी आणि हा दिवस कोणी साजरा करावा, तर भोगी हा कुटुंबाचा सण आहे. सर्वांनी मिळून साजरा करावा असं सांगितलं जातं. घरातील महिलांना म्हणजे सुहासिनींना या दिवशी विशेष महत्व दिलं गेलंय. त्या भोगीची भाजी बनवतात, पूजा करतात. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी विशेषतः तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. असं म्हणतात की इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही खूप पौष्टिक मानली जाते, तर त्याचे फायदेही आहेत. भोगीची भाजी ही हिवाळ्यातील ताज्या भाज्यांची जसे पावटा, हरभरा, वाल, घेवडा, गाजर, वांगी, मटार इत्यादींची मिश्रित भाजी असते. यात शेंगदाणे, तीळ आणि ओले खोबरे घातले जाते, ज्यामुळे ती खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा बनते. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी. म्हणजेच भोगीची भाजी न खाणारा नेहमी आजारी राहतो. थंडीत शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी ही भाजी आदर्श मानली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या या भोगी सणाचं महत्व अधिकच असतं. हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थामधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावं आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहेरी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळावी यासाठी भोगीच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. शिवाय भोगीच्या दिवशी खाल्लेल्या या भाजीने आणि त्यातील फायबरमुळे पचन चांगलं राहतं. विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेली ही भाजी भोगीच्या दिवशी खाण्याचं विशेष महत्व आहे. शिवाय यामुळे हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचा आणि हाडांनाही फायदा होतो. वजन नियंत्रित राहतं आणि डायबिटीजसाठीही ही भाजी खूप महत्त्वाची मानली गेली. एकूणच या भाज्यांमुळे आरोग्य चांगलं राहतं. प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स या भाजीतून मिळतात. थंडीत रोगापासून संरक्षण आणि वृद्धत्व रोखण्यासाठी भोगीची भाजी मदत करते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली की आणखी पौष्टिक होते, कारण बाजरीत आयरन आणि फायबर जास्त असते. भोगीच्या दिवशी ही भाजी खाऊन बघा. आजच्या या व्हिडिओत मकर संक्रांतीची सुगड पूजा करून दाखवणार आहोत. साहित्य काय काय ते सुद्धा दाखवणार आहोत.
पण त्याआधी ना यंदाच्या मकर संक्रांतीविषयी थोडंसं जाणून घेऊ. मकर संक्रांत जी आहे ती यंदा 14 जानेवारीला आहे आणि ती दुपारी 3:06 सुरू होणार आहे ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. यंदाच्या मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीला आलेली आहे षटतिला एकादशी. मग आता संक्रांतीला एकादशी आल्यामुळे कुठल्या वेगळ्या गोष्टी करायच्यात का, उपवासात काय करायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणखीन एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चला आता सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या पूजेला. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पूजा केली जाते ती कशी करावी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी हे खण घेतलेले आहेत, ज्याला काही भागात सुगडं म्हटलं जातं किंवा मी मगाशी म्हटलं तसं मूळ शब्द आहे सुघट. तर हे खण आहेत आणि हे मी चहूबाजूंनी बघाल हळदी कुंकाची बोटं याला लावून घेतलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला मी दोरा सुतवून घेतलेला आहे, म्हणजे एक पांढरा दोरा घेतला आहे आणि तो 5 वेळा वेढे त्याला मारलेले आहेत. या पद्धतीने खण तयार केलेले आहेत. त्यानंतर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आहे. फुलं आहेत, हळदी कुंकू अक्षदा आहेत, इथे तांदूळ घेतलेले आहेत, तीळ आहेत, दिवा आहे आणि सुपारी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. आपल्याला या सुघटांमध्ये अर्थात खणांमध्ये ज्या वस्तू, जे पदार्थ भरायचे आहेत, तर ज्या भाज्या भरायच्या आहेत त्या इथे घेतलेल्या आहेत. त्या काय काय आहेत बघूया. आवळे आहेत, वालाच्या शेंगा आहेत, हरभरे आहेत, तिळगुळाचे लाडू आहेत, बोरं आहेत, मटार आहे आणि गाजर आहे. याच्यामध्ये 2 वस्तू नाहीये, एक म्हणजे ऊस आणि दुसरं गव्हाच्या ओंब्या किंवा ज्वारीचं कणीस. आता या तिन्ही वस्तू मला मिळाल्या नाही, कारण की हा व्हिडिओ मी मकर संक्रांतीच्या खूप आधी शूट करते आहे. पण जेव्हा संक्रांत असेल तेव्हा या वस्तू तुम्हाला बाजारात नक्की मिळतील, तर त्या तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये नक्कीच सामील करा. चला आता सुरुवात करूया पूजेला. पूजेला आपण सुरुवात करणार आहोत गणपतीच्या पूजेने. त्यासाठी मी इथे एक आसन मांडून घेतलंय. तुम्ही 2 विड्याची पानं सुद्धा मांडू शकता. त्यावर मी अक्षदा टाकणार आहे आणि या अक्षदांवर ही सुपारी गणपती म्हणून स्थापित करणार आहे. या गणपती बाप्पाला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत. ओम गण गणपते नमः आणि फूल अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर दिव्याची पूजा सुद्धा आपण करणार आहोत. हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल दिव्यालाही अर्पण करायचं आहे. मनोभावे दिव्याला आणि गणपती बाप्पाला दोघांनाही नमस्कार करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला अक्षदा मांडायच्या आहेत 5 ठिकाणी. अक्षदा मांडून घेणार आहोत आपण, कारण याच्यावरच आपल्याला सुगट मांडायचे आहेत. आता आपण तिथे हे खण मांडणार आहोत. याप्रमाणे आपले खण मांडून झालेले आहेत. आता आपण या खणांची पूजा करूया. सगळ्यात आधी खणांना हळदी कुंकू वाहून घेऊया. सगळ्या खणांना याप्रमाणे हळदी कुंकू लावून घ्यायचंय. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हे खण आपण भरणार आहोत. संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो. निसर्गामध्ये या काळामध्ये जेवढ्या भाज्या पिकतात त्या भाज्या किंवा ते पीक घेतलं जातं ह्या सुगडांमध्ये, खणांमध्ये भरण्यासाठी. त्यामुळे तुमच्या भागात जशी पद्धत असेल, जशी रीत असेल त्याप्रमाणे तुम्ही या भाज्यांची निवड करायची आहे. हरभरे, मटारच्या शेंगा, मगाशी म्हटलं तसं मला ऊस मिळाला नाही आणि गव्हाच्या ओंब्या मिळाल्या नाही, ज्या खूप महत्त्वाच्या असतात. तर जेव्हा तुम्ही संक्रांतीचा सण साजरा कराल तेव्हा या गोष्टी तुम्हाला मिळतील बाजारामध्ये. भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि जर भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या नाही तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. आवळे, बोरं, वालाच्या शेंगा, त्याचप्रमाणे
थोडे थोडे तीळही टाकायचे आहेत. तिळगुळाला संक्रांतीच्या सणाच्या दिवशी खूप महत्त्व असतं, त्यामुळे तीळ टाकलेच पाहिजे. एक धान्य म्हणून तांदूळ किंवा तुम्ही गहू सुद्धा टाकू शकता. मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे संक्रांतीचा सण साजरा करण्याची. आता मी तिळगुळाचे लाडू सुद्धा टाकते आहे. याप्रमाणे आपले खण भरून झालेले आहेत. आता आपण या खणांना अक्षता अर्पण करूया. फुलं अर्पण करूया. याप्रमाणे आपली संपूर्ण पूजा दिसणार आहे. आता पुढचा प्रश्न येतो की हे खण भरून झाल्यानंतर काय करायचं. तर हे खण याप्रमाणे भरून झाल्यावर आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, यातला एक खण देवाजवळ ठेवायचा आहे, दुसरा खण तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि एक खण तुम्ही मंदिरात, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरात नेऊन सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर सवाष्णींना बोलवायचं आहे आणि त्यांची सुद्धा या खणांनी ओटी भरायची आहे. त्यांना सुद्धा हा एक खण द्यायचा आहे, हळदी कुंकू लावायचा आहे. आता एक प्रश्न असा सुद्धा असतो की संक्रांत झाल्यानंतर या खणांचं अर्थात सुगडांचं काय करायचं, त्याचा काय वापर करायचा. जर तुमच्याकडे भरपूर झाडी असतील तर तुम्ही यात पाणी घालून त्या झाडांमध्ये ठेवू शकता, झाडांनाही थंडावा मिळेल. हा सगळ्यात चांगला उपयोग या खणांचा आहे. आता संक्रांतीमध्ये याप्रमाणे सुगडांची किंवा खणांची पूजा का केली जाते आणि एकमेकींना हे खण वौसा म्हणून का दिले जातात, तर त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. संक्रांतीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात आणि या दिवसांमध्ये अनेक पिकं आलेली असतात, अनेक भाज्या आलेल्या असतात आणि त्या या सुगटांमध्ये टाकून एकमेकांना दान देण्याचा यामागे हेतू असतो. संक्रांतीच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या हातून दान घडावं यासाठीच हा सण आहे. पूर्वीच्या काळी अगदी मोठे मोठे खण घेतले जायचे, त्याच्यामध्ये अगदी छोटे खण सुद्धा ठेवले जायचे. त्याला लेकूरवाळे खण असं म्हटलं जायचं आणि मग त्या खणांमध्ये भरपूर असा वसा भरून तो दुसऱ्या गृहिणींना, दुसऱ्या सवाष्णींना दान म्हणून दिला जायचा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि या पुण्य पावन पर्वावर दान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आणि म्हणून आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतो. प्रत्येक भागामध्ये ही सुगड पूजा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. भरपूर वौसा त्याच्यामध्ये भरला जातो. गावाकडे आपल्याला भरपूर गोष्टी मिळतात, पण शहरात तेवढ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळत नाही. मग जे असेल त्याच्यामध्येच